मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणित या विषयातील चित्रालेख या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची परिपूर्ण माहिती मिळवणार आहोत. या घटकावरती कसे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांचं स्वरूपही जाणून घेणार आहोत आणि ते प्रश्न सोडवायचे कसे, त्याची पद्धत सुद्धा आपण समजावून घेणार आहोत. या घटकावरती एकूण 2 प्रश्न हे आतापर्यंत प्रत्येक पेपरला विचारले गेलेले आहेत. 4 गुणांसाठीचा हा भाग आहे. 4थी 7वी स्कॉलरशिपसाठी सुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आजचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी, इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदम सोपा असा हा घटक आहे आणि 4 मार्क देणाराच घटक आहे. त्याच्यामुळे या व्यवस्थित समजावून घ्या आणि हे 4 मार्क हे पक्के करा. ठीक आहे? नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर आता प्रश्न पाहूया आणि हा घटकही व्यवस्थित समजावून घेऊया. आजचा आपला घटक आहे चित्रालेख, पिक्टोग्राफ. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 1 आणि 2 साठी सूचना दिलेली आहे. डाव्या बाजूला या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये शाळेत येण्याचं जे साधन आहे आणि त्या साधनातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढे दिलेली आहे. आणि प्रमाण काय दिलेलं आहे? एक चित्र म्हणजे 50 विद्यार्थी हे असं प्रमाण या अ, या ठिकाणी दिलेलं आहे. आता पहा, प्रश्न काय म्हणतोय पहिला, तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? वेगवेगळ्या साधनानं शाळेमध्ये येणारे किती विद्यार्थी आहेत? हे या ठिकाणी विचारलंय. तर आता एकूण विद्यार्थी काढायचे म्हणल्यावर एकूण चित्र मोजायला लागतील. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 एकूण चित्र आहेत मित्रांनो 15. एका चित्राचा अर्थ काय आहे? एक चित्र म्हणजे किती आहेत? तर 50 विद्यार्थी. तर 15 चित्र म्हणजे किती विद्यार्थी होतील? हे शून्य असेच खाली मांडले. 15 5 75 म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 750 विद्यार्थी होतात. एकूण किती विद्यार्थी? 750. आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया. रिक्षाने येणारे विद्यार्थी. काय मित्रांनो? रिक्षाने येणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत पहा आणि सायकलनं येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सायकलने येणारे या ठिकाणी आहेत. कितीनं जास्त आहेत? रिक्षाने येणारे कितीनं जास्त आहेत असं विचारलंय. आता सायकलने येणाऱ्यांची 4 चित्र आहेत. रिक्षाने येणाऱ्यांची 4 चित्र कमी करूया. सारखे चित्र कमी करूया. संख्या 4. आता हे बघा, मग इथं किती जास्त आहेत? रिक्षातून येणारे 2 चित्र जास्त आहेत. आता एक चित्र म्हणजे 50 विद्यार्थी, 2 चित्र म्हणजे 50 दुनी 100 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. ठीक आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 साठी आता सूचना दिलेली आहे. डाव्या बाजूला आवडणारा विषय आहे. उजव्या बाजूला विद्यार्थ्यांची संख्या आहे. गणित, मराठी, इंग्रजी, विज्ञान हे 4 विषय आणि आवडणारे पुढं चित्र दिलेले आहेत. एक स्टार म्हणजे 35 विद्यार्थी किंवा एक चित्र म्हणजे 35 विद्यार्थी असं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलंय? तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? एकूण संख्या विचारली ना मित्रांनो, सरळ सगळे चित्र मोजून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. एकूण चित्र किती भरतात? 14. आता एक चित्र म्हणजे 35 विद्यार्थी आहेत. तर 14 चित्र म्हणजे किती विद्यार्थी? 14 पंचे 70, हातचे आले 7, 14 त्रिक 42, 42 आणि 7 किती होतात? 49. म्हणजे 490 एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलं मित्रांनो पहा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये म्हटलंय, गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. हे आहेत गणित आवडणारे. इंग्रजी आवडणाऱ्या, इंग्रजी आवडणारी इथे आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे? म्हणजे गणित आवडणाऱ्यांची संख्या इंग्रजीवाल्यांपेक्षा कितीनं जास्त आहे? असा प्रश्न विचारलाय. आता इथे इंग्रजी आवडणारे 2च चित्र आहेत. गणित आवडणारे 2 चित्र आपण कमी करूया. किती उरले आता? 3 चित्र उरतात. एक चित्र म्हणजे 35 विद्यार्थी. 3 चित्र म्हणजे किती विद्यार्थी? 5 त्रिक 15, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. 105 विद्यार्थी. गणित आवडणारे इंग्रजी आवडणाऱ्यांपेक्षा 105 विद्यार्थी जास्त आहेत. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 5 आणि 6 साठी सूचना दिलेली आहे. काय दिलंय? विद्यार्थ्यांना आवडणारा विषय दिलाय. विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. गणित, मराठी, विज्ञान, चित्रकला असे विषय आहेत आणि त्याच्या पुढं विद्यार्थी संख्येचे चित्र दिलेत. आता एक चित्र म्हणजे 6 विद्यार्थी. आता पाहूया प्रश्न क्रमांक 5. चित्रालेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? बघा, सलग 3 पेपरला एकूण विद्यार्थी किती असा प्रश्न आलेला आहे. एकूण विद्यार्थी म्हणलं चित्र मोजा. हे 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13.
आणि एक चित्र म्हणजे 6 विद्यार्थी. 13 चित्र म्हणजे किती विद्यार्थी? 23 आहे 78. म्हणजेच मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 6 पाहूया. विज्ञान विषय आवडणाऱ्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे? विज्ञान आवडणारे आहेत या ठिकाणी 2 चित्र आहेत आणि गणित विषय आवडणारे किती आहेत? 4 आहेत. काय म्हटलंय? विज्ञान विषय आवडणाऱ्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे? फक्त प्रश्न बदललाय. जसं पहिल्यांदा काय होतं? आवडणारे जास्त आवडणाऱ्यांची संख्या नाव जे होतं विषयात ते पहिले यायचं. इथं फक्त प्रश्न बदललाय. कारण की आपण कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून तो बदललाय. पण काय गोंधळून जायचं नाही बघा. विज्ञान विषय आवडणाऱ्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त? तर इथे बघा 2 चित्र विज्ञानाचे, गणिताचे 2 चित्र कमी करूया. गणिताचे किती चित्र राहतात? 2 चित्र शिल्लक राहतात. 1 चित्र म्हणजे 6 विद्यार्थी, 2 चित्र म्हणजे 6 दुने 12. ठीक आहे. 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 7 आणि 8 साठी सूचना दिलेली आहे. डाव्या बाजूला रोपवाटिकेतील असलेली रोपं गुलाब, जास्वंद, चाफा, मोगरा हे आहेत आणि उजव्या बाजूला या रोपांची संख्या दिलेली आहे. एक चित्र म्हणजे 10 रोपे असं प्रमाण दिलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 7 पाहूया. आता चौथ्या पेपरला मात्र एकूण नाही विचारलं बरं का. आता त्याच्यामध्ये थोडासा बदल केलाय बघा. कसा कसा बदल केलाय? जास्वंद या ठिकाणी आहे, चाफा इथे आहे, मोगरा इथे आहे. यांची एकूण रोपं किती आहेत? म्हणजे आता जसं पहिल्या 3 पेपरला एकूण विचारलं. आता काय विचारलं? एकूण विचारलंय. परंतु सर्व नाही विचारलं. या 3 जी झाडांची रोपं आहेत ती विचारलंय. मोजून घेऊया मग आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 चित्र आहेत या तीनही झाडांची मिळून. एक चित्र म्हणजे 10चं प्रमाण आहे. 8 10 80. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 80. प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय म्हटलंय? गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या. गुलाब व मोगरा गुलाब व मोगऱ्याच्या आता गुलाब आहे या ठिकाणी, मोगरा आहे इथे. गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या, दोघांची रोपांची संख्या किती आहे? 1, 2, 3, 4, 5. आता एकूण रोपं नाही काढायचे आपण फक्त चित्र घेतलेत. रोपांची 5 चित्र आहेत या दोघांची. जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहेत? जास्वंदाचे किती आहेत बरं? 4 आहेत. 5 4 गेला, 1 उरला. हे एक रोप नाहीये, हे एक चित्र आहे आणि एक चित्र म्हणजे किती रोपं? 10 रोपे. उत्तर झालं पर्याय क्रमांक 2 10. आता प्रश्न क्रमांक 9 आणि 10 साठी या ठिकाणी सूचना आहे. डाव्या बाजूला खेळाचा प्रकार आहे, उजव्या बाजूला विद्यार्थ्यांची संख्या आहे. एक चित्र म्हणजे 25 विद्यार्थी असं प्रमाण दिलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलंय पाहूया. कबड्डी खेळणारे विद्यार्थी इथे आहेत कबड्डीवाले. कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल इथे खेळतात. विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत? कबड्डी खेळणारे किती पट आहेत? असं विचारलं म्हणून कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि बास्केटबॉल खेळणारे 2. कबड्डी खेळणारे विद्यार्थी ते येतील वरती कारण की ते बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत असं विचारलंय म्हणून 6 वरती येईल आणि छेदामध्ये आता आपण काय करूया बास्केटबॉलची संख्या देऊया 2. आता यांची पट काढूया. बेक बे बेत्रिक 6. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 3 पट. कबड्डी खेळणारे बास्केटबॉल खेळणाऱ्यांच्या तिप्पट आहेत. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 10 बघा. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलंय? क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. क्रिकेट व बास्केटबॉल खेळणारे. क्रिकेट खेळणारे किती आहेत? 5. बास्केटबॉल खेळणारे आहेत 2. दोघांची संख्या झाली 7. फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहेत? फुटबॉल खेळणारे आहेत 4 आणि कबड्डी खेळणारे आहेत 6. 1, 2, 3, 4, 5, 6. दोघांची मिळून होतील 10. तर हे दोघं जण फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहेत? या दोघांपेक्षा हे दोघं कितीने कमी आहेत? दोघांची संख्या आहे 7 आणि या दोघांची आहे 10. मग 10 तून 7 गेले, उरले 3. 3 काय आहेत? चित्र आहेत. एक चित्र म्हणजे 25 विद्यार्थी. 25 त्रिक 75 म्हणजे 75 न त्यांची संख्या कमी आहे. क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळणाऱ्यांची संख्या 75 न कमी आहे. प्रश्न क्रमांक आता 11 आणि 12 साठी या ठिकाणी सूचना दिलेली आहे. काय आहे? डाव्या बाजूला रेशन कार्डाचा रंग आहे. उजव्या बाजूला घरांची संख्या आहे. एक चित्र म्हणजे 100 घरं म्हटलंय. आता बघा केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती? केशरी रेशन कार्ड वाल्या घरांची संख्या किती? एक चित्र म्हणजे 100. 100 200 300 400. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 400. प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय म्हटलंय? पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या. पांढऱ्यावाले किती आहेत? चित्र 2 आहेत. पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे?
पांढरे रेशन कार्ड वाले 2 आहेत. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या. पांढऱ्या रेशन कार्डाची पट विचारलेली आहे. पिवळी व पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या यांच्या या दोघांच्या किती पट आहे? तर पिवळे 2 आहेत, केशरी 4 आहेत. 2 अन् 4 किती होतील? 6. आता यांची पट काढूया. बे-एक बे, बे-त्रिक 6 म्हणजेच 1/3 पट एवढी पांढरे रेशन कार्डाची पांढरे रेशन कार्ड हे 1/3 या दोघांच्या तुलनेमध्ये आहे. ठीक आहे. फक्त पट आलं ना व्यवस्थित समजावून घ्या. ते चहा वगैरे काय असेल ते व्यवस्थित पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 13 आणि 14 साठी आता सूचना आहे. डाव्या बाजूला वाद्य आहेत. तबला, हार्मोनियम, बासरी, गिटार आणि उजव्या बाजूला शिकणारे विद्यार्थी आहेत. हे वाद्य शिकणारे. एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी असं प्रमाण दिलंय. आता परत तोच प्रश्न रिपीट झालाय चौथ्यांदा. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत? तबला, हार्मोनियम, बासरी, गिटार 4ही वाद्य आहेत. आता चित्र मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 चित्र आहेत. एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी म्हणजे इथे येईल 160 विद्यार्थी. 16 10 160. 13चं उत्तर झालं पर्याय क्रमांक 2. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत? कोणाचे चित्र कमी दिसतात आपल्याला? सहज कळतंय आपल्याला. बासरीवाले सर्वात कमी 2 चित्र आहेत. इथे 3 आहेत, इथे 6 आहेत, इथे 5 आहेत. सर्वात कमी चित्र बासरीचे म्हणून उत्तर आहे 14चं पर्याय क्रमांक 1 बासरी. आता 15 आणि 16 या 2 प्रश्नांसाठी सूचना आहे. डाव्या बाजूला वृक्षारोपणात सहभागी शाळा आहेत. त्यांची नावं आहेत शाळांची आणि उजव्या बाजूला त्या शाळांनी लावलेल्या झाडांची संख्या आहे. एक झाड म्हणजे एक चित्र म्हणजे 20 झाडं असं प्रमाण दिलेलं आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 15. साधना विद्यालय या ठिकाणी आहे. ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली? साधना विद्यालयापेक्षा म्हणजे यांच्यापेक्षा यांनी साधनापेक्षा ज्ञानदाने किती जास्त झाडं लावली? इथे 1, 2, 3, 4 4 चित्र आहेत. 1, 2, 3, 4 कमी केले. उरलं फक्त एक चित्र. एक चित्र म्हणजे 20 झाडं असं प्रमाण आहे. म्हणजे उत्तर येईल 15चं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आता पाहूया. वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली? या सर्व शाळांनी मिळून किती झाडं लावली असं विचारलंय. म्हणजे एकूण विचारलं आता सगळ्यांचं. एकूण संख्या विचारली. पाहूया. इथे चित्रे मोजावी लागतील आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. एकूण चित्र आहे 17 आणि प्रमाण काय दिलेलं आहे? एक चित्र म्हणजे 20 झाडं. मग 17 चित्र म्हणजे किती झाडं? तर 17 दुने 34, 17 शून्य शून्य 340 झाडं या सर्व शाळांनी मिळून लावलेली आहेत. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 17 आणि 18 साठी सूचना दिलेली आहे. डाव्या बाजूला पक्ष्यांची नावं आहेत. उजव्या बाजूला पक्ष्यांची संख्या आहे. पोपट, मोर, घार, सुतार पक्षी असे पक्षी आहेत. एक चित्र म्हणजे 4 पक्षी असं प्रमाण दिलेलं आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 17. पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता इथे सुतार आहेत 3, पोपट आहेत इथे 3. ते कट केले सारखे-सारखे. आता उरले किती पोपट? 4 चित्र उरले. एक चित्र म्हणजे 4 पक्षी. तर 4 चित्र म्हणजे किती? 4 चोक 16. म्हणजे पोपटांची संख्या ही सुतार पक्ष्यांपेक्षा 16 ने जास्त आहे. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला 18वा. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? बघा एक नवीन प्रश्न आला बरं का. असा प्रश्न येऊ शकतो. काय आहे प्रश्न बघा. मोरांची संख्या मोरांची संख्या किती आहे? 1, 2, 3, 4 किती संख्या आहे? 4. एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? आता एकूण पक्षी आपल्याला काढायला लागतील. आता पहिलं मोरांची संख्या आपण काढूया. मोरांचे 4 चित्र आहेत. एक चित्र म्हणजे 4 पक्षी. तर 4 चोक 16 म्हणजे मोर झाले 16. ठीक आहे. आता एकूण पक्षी आपल्याला काढायचे आहेत. मग सगळे चित्र मोजायला लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता 20 चित्र आहेत सगळे एकूण. एक चित्र म्हणजे 4 पक्षी. तर 20 चित्र म्हणजे किती होईल मित्रांनो? 20 चोक 80. एकूण पक्षी आहेत 80. त्यापैकी मोर आहेत 16. तर मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? मग 16/80 हे झाले मोर. ही झाली एकूण संख्या. याची टक्केवारी काढायची आपल्याला म्हणून गुणिले 100 केलं. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 4 दुने 8, 4 चोक 16, बे-एक बे, बे दुने 4. उरले 10 आणि 2 दोघांचा गुणाकार आला 10 दुने 20 म्हणजे एकूण 20% एवढे या ठिकाणी काय आहेत मित्रांनो मोरांची संख्या ही
एकूण पक्ष्यांच्या शेकडा आहे 20%. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं चित्रलेखावरती प्रश्न येतील आणि हे प्रश्न अत्यंत खरंच सोपे आहेत आणि हे 4 मार्क आपण मिळवलेच पाहिजे मित्रांनो. आपला स्कोर वाढवण्यासाठी, आपण पात्र होण्यासाठी हे प्रश्न अचूक सोडवणं फार महत्त्वाचं आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात आणि चित्रलेख हा घटक समजून घेतलात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर नक्कीच लाईक करा. इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला काही शंका वाटत असेल, तर त्या प्रश्नाचा क्रमांक कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तुमच्या शंकेचं निश्चितपणे निरसन केलं जाईल. आणि मित्रांनो, आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं, तर त्या स्पर्धा परीक्षेचा सराव जास्तीत जास्त होणं फार आवश्यक आहे आणि म्हणून www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटला आजच भेट द्या आणि या वेबसाईटमध्ये भरपूर सराव पेपर उपलब्ध आहेत. मोफत आहेत, विनामूल्य आहेत. कितीही वेळा सोडवा, कुठलेही चार्जेस आकारले जाणार नाहीत आणि पेपर सोडवा आणि तुमचा जास्तीत जास्त सराव करा. तुम्ही ज्याही स्पर्धा परीक्षांना बसलेले आहात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आभारी आहे. लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून द स्पर्धा गुरूवरती लवकरच भेटूया. तूर्तास थांबूया. जय हिंद, जय